भारतीय जनता पार्टीचे चिपळूण नेते दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या प्रयत्नाने मध्यवर्ती कार्यालय सुरू झालंय। या कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रमोद जठार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार जठार यांनी भाजपा वाटचालीचा आढावा घेतला। असे म्हटलं जातंय की चिपळूणमध्ये भाजपाची टाईट फिल्डिंग सुरू झाली आहे। मोदी साहेबांना या देशावरती सरकार स्थापन करून 12 वर्ष पूर्ण झाली। खरं म्हणजे तपपूर्तीच आहे आणि या तपपूर्तीनिमित्त अख्ख्या देशभर मोदी साहेबांनी गेल्या 12 वर्षामध्ये जी जनकल्याणाची कामं केली, देव देश धर्म आणि रयतेच्या रक्षणासाठी जी कामं हाती घेतली ती यशस्वी झाली। म्हणून ह्या गेल्या 12 वर्षाच्या यशस्वी कारकीर्द आम्ही आता गावोगाव खेडोपाडी कार्यकर्ते मोदी ॲट 12 म्हणून हा पुरा मास 26 मे ते आता 30 जूनपर्यंत आम्ही साजरा करतो आहे। आणि याच 12 वर्षापूर्तीनिमित्त आता चिपळूणमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा 2029ला वनवास संपेल आणि भारतीय जनता पक्षसुद्धा 100% होईल या दिशेने वाटचाल सुरू आहे। म्हणून आज या आमच्या माननीय अध्यक्ष प्रशांतजींचं कार्यालयाचं उद्घाटन थाटामाटात धूमधडाक्यात या ठिकाणी झालेलं आहे। ये तो एक झाकी आहे, पुरी सत्ता बाकी आहे। त्यामुळे काम चालू राहील। एक जनकल्याणाचं काम संपूर्ण देशभर जे सुरू आहे त्याची नांदी तुम्हाला आता हळूहळू रत्नागिरीत सुद्धा बघायला मिळेल। खूप छान आमची कार्यकर्ते मंडळी काम करत आहेत आणि प्रशांतजी आणि त्यांची सगळी टीम भारतीय जनता पक्षाला जुळल्यामुळे आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना एक हत्तीचं बळ आलेलं आहे। सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना, पथिक का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढना। हे अटलजीने आम्हाला सांगून ठेवलेलं आहे की सिंहासन चढणं, पद, प्रतिष्ठा, लोकप्रतिनिधीपद याच्यामध्ये अडकू नका। देशाचं कल्याण, जनतेचं कल्याण, शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण हे आमचं बाळांनो ध्येय आहे। आणि या ध्येयासाठी वेळेहून जे आमच्यासोबत येतात त्यांना आम्ही घेतो। बाळमानेंचा भाजप पक्षावर रखडले गेला असं म्हटलं जातं की पालकमंत्री उदय सामंतमुळे सगळं रखडले गेलं। प्रदेश अध्यक्ष मला वाटते या सगळ्या गोष्टी बघतात। आम्ही या सगळ्या काम वाढवण्याचं, रयतेचं काम करणं, समस्या जाणून घेण्याचं काम आम्ही करतो। मला वाटते बाळमाने काही समस्या नाही, जनतेतल्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही करतो। बाळमानेंची काही समस्या असतील तर रवींद्र चव्हाणजी सोडवतील। मला माहीत नाही पण यांनी काय डोक्यात ठेवून ते केलं असेल। आम्ही तर बाबा वसुधैव कुटुंबकमवाले आहोत। हे विश्वची माझे घर सांगणारे माझी संस्कृती आहे। आम्ही अख्ख्या जगासाठी पसायदान मागणारे म्हणून आम्ही माऊलीची मंडळी आहेत, ज्ञानेश्वराची मंडळी आहेत, संतांच्या परंपरेची मंडळी आहेत। आम्ही काल 47चा हा देश समजत नाही, हे राष्ट्र 47ला निर्माण झालं नाही तर हे 5000 वर्षापूर्वी निर्माण झालेलं हे भारतवर्ष आहे। त्यामुळे प्रभू रामचंद्राची भूमी, भगवान श्रीकृष्णाची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी हे सगळं आम्ही समजतो। हे उभाटाचं कार्यालय तो काय एक छोटी गोष्ट आहे। हे सगळे मला वाटतं या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, हिंदू राष्ट्र करणं या देशाचं हे आमचं अंतिम लक्ष्य आहे। तुम्ही आत्ताच एक विधान केलं होतं तसे यादव साहेबांबरोबर की मी आता आमदार झालो आहे, तुम्ही आता आमदार व्हा आणि मंत्रिपद व्हा, काय सांगा? 100% होणार। मी नाही सांगत बाबा, आम्ही नरेंद्र महाराजांकडे गेलो होतो, महाराजांनी माझ्या पुढ्यात त्यांना सांगितलं तुम्ही मंत्री होणार, पुंडलिक वरदे काही नाही। पक्ष हा 100%च चालतो। निवडणुका युती महायुतीमध्ये होतात, त्यामुळे निवडणुका 29ला होतील तो माननीय देवेंद्रजी फडणवीसजी यांचा निर्णय असतो। पक्ष चालवणं आणि ह्या सगळ्या पक्षाला 100% करणं हे काम माननीय अध्यक्षांचं, आमची अध्यक्षीय पद्धतीची पार्टी आहे। आमचा जिल्हा अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, बूथ अध्यक्ष हे आमच्या पक्षाचे पालक आणि चालक असतात। त्यामुळे 100% करणं हेच निर्देश आमच्या प्रदेश अध्यक्षांचे, जिल्हा अध्यक्षांना असतात। त्यामुळे 100% हा भारतीय जनता पक्ष संघटनात्मक 100% करणं।
निवडणुका युती महायुतीत होतात, तो नेत्यांचा निर्णय असतो. कमी वेळामध्ये प्रशांतने केलेल्या कामाचं काय सांगाल? खूपच छान कौतुक आहे आम्हाला त्यांचं. त्यामुळे कमी वेळामध्ये फार मोठी, पण ते कमी वेळात असं नाही, कारण ते ऑलरेडी नेता होते. कालच्या निवडणुकीमध्ये त्यांनी 90,000पेक्षा जास्त मतं घेतली होती. मग एक सांगायचं तर म्हणजे अतिशयोक्ती नाही, पण आम्हाला एक रेडीमेड नेता मिळालेला आहे. त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवतींचे, त्यांच्या सासूबाईंचे, त्यांच्या अख्ख्या खानदानाचे आम्ही आभार मानतो. पण त्यावेळी भाजप वेगळं होतं ना? आणि तुमच्या माहितीसाठी शेखर निकम साहेबांचे सुद्धा आभार मानतो, कारण महायुतीत असून त्यांनी विरोध नाही केला. त्यांना यायला त्यांनी सपोर्ट केला. ते म्हणले प्रमोदजी ते येत असतील नक्की घ्या, नाही तर तुम्हाला माहिती आहे ना युतीमध्ये हा येऊ नये ते येऊ नये असं करतात. पण तो पण मोठ्या मनाचा माणूस आहे. त्यामुळे कोणीतरी एक खासदार होईल आणि कोणीतरी एक आमदार होईल, लक्षात ठेवा. चिपळूणमध्ये बाप्पा ऐका, चिपळूणचा प्रश्न आहे. चिपळूणमध्ये विचारू नका आता. शेवटचा प्रश्न सगळे पेपर नाही फोडणार. शेवटचा प्रश्न आहे. चिपळूणमध्ये लवकरच भाजपमध्ये एक बडा नेता येईल असं वाटतं? हे इफ अँड बट सोडा. मी जर आज सांगतो, परत सारखं विचारू नका. हे सगळे येणार भाजपमध्ये. 29ला सगळं भाजपमय होणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.